दानं ददन्तु सद्धायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता हन्तु गच्छन्तु देवता गता। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीनरत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी बाळ यथार्थ यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांना शुभाशिष मंगलकामना आशीर्वाद भावना व्यक्त करण्यासाठी उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे संचालक, पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी स्थवीर सर्च अँड रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक, पूजनीय भंते प्रज्ञाबोधीजी, पूजनीय भंते प्रज्ञावंतजी आदि संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ, उपस्थित सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, आपणा सर्वांच्या प्रती चित्तामध्ये अनंत अनंत मंगलमैत्री मंगल भावना या ठिकाणी व्यक्त करतो। आज या मंगलमय प्रसंगी यथार्थ यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने 5 बुद्धपुत्रांना आज नागटिळक परिवाराने भोजनदान, परिष्कारदान, अर्थदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीमस पुण्य संपादन केला आहे। खरं तर जन्मदिनाचा हा जो उत्सव असतो तर अलीकडच्या काळामध्ये फार वेगळ्या पद्धतीने जन्मदिनाचा उत्सव संपन्न केला जातो, परंतु आज नागटिळक परिवारांनी आपल्या घरामध्ये पूजनीय भिक्खू संघांना बोलावून भोजनदान, परिष्कारदान, अर्थदान देऊन अनंत आणि असीमस पुण्य संपादन केलेलं आहे। या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आणि विशेष रूपाने आज उपोषित दिन आहे, म्हणजे आजचा दिवस अत्यंत मंगलकारी आहे, कल्याणकारी आहे, कारण संपूर्ण विश्वामध्ये आजच्या दिनी श्रद्धासंपन्न उपासक आणि उपासिका भगवंताच्या श्रेष्ठ सद्धम्माचं अनुसरण करण्यासाठी 8 शिलाचं पालन करून आपल्या जीवनामध्ये अनंत अनंत असीमस पुण्य संपादन करत असतात। आज या कुशलकर्माच्या प्रसंगी आपण सुद्धा 5 बुद्धपुत्रांना आपल्या सम्यक आजीविकेमधून अत्यंत स्वादिष्ट, अत्यंत रुचकर अशा प्रकारचं भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान असं पुण्य संपादन केलं आहे। भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जीवन जगत असताना मनुष्य प्राण्याने सदा सर्व काळ पुण्य कर्म केलं पाहिजे, कुशल कर्म केलं पाहिजे। थोकंग थोकंग पुण्य करोती असं भगवंतांनी म्हटलं आहे। थोडे थोडे पुण्यकर्म कुशल कर्म आपण आपल्या जीवनामध्ये केले पाहिजे। जेव्हा जेव्हा प्रसंग आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतो, जेव्हा जेव्हा एक चांगल्या प्रकारची संधी आपल्याला प्राप्त होत असते, तेव्हा तेव्हा दान पुण्य आपण केलं पाहिजे। जेव्हा जेव्हा शील पालन करण्याची संधी आपल्याला प्राप्त होत असते, तेव्हा तेव्हा शील पालन आपण केलं पाहिजे। आणि जेव्हा आपलं चित्त प्रसन्न असते, आनंदी असते, आपल्या चित्तामध्ये कुठल्या प्रकारचा विकार नसतो, तर अशा प्रसंगी थोड्या वेळासाठी 5 मिनिटं, 10 मिनिटं, 20 मिनिटं आपण आनापानसतीची भावना
मंगलमैत्रीची भावना आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. आणि या चंचल मनाला, या दुर्दम्य मनाला, या कठीण मनाला आपल्या काबूमध्ये ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. मानवी जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की अनेक प्रकारचं दुःख आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असते, परंतु या सर्व प्रकारच्या दुःखावर ते मात करून संसारिक जीवन आपल्याला अत्यंत सुखपूर्वक असं जगता येतं. सुखपूर्वक जगण्यासाठी काही गोष्टी, काही सिद्धांत, काही तत्व आपण आपल्या जीवनामध्ये पालन केले पाहिजे, त्याचं आचरण केलं पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे. विशेष रूपाने सदग्रस्त सदग्रहिणीसाठी भगवंत असे म्हणतात, 3 प्रकारचे कर्म आपण सदा सर्व काळ करावे, जोपर्यंत आपण सर्व प्रकारच्या तृष्णेतून मुक्त होत नाही, जोपर्यंत सुखाची अवस्था अर्थात निब्बाण अवस्था आपण प्राप्त करत नाही, तोपर्यंत 3 प्रकारचे कुशल कर्म आपण सदा सर्व काळ केले पाहिजे. जेव्हापासून मनुष्य सुज्ञ होतो, ज्ञानी होतो, हुशार होतो, बुद्धिवान होतो, तेव्हापासून सुख आणि दुःख याची व्याख्या त्या मनुष्याला समजते. तेव्हापासून सुखाच्या मार्गाने मार्गक्रमण करण्यासाठी आपण सदा सर्व काळ प्रयत्न केले पाहिजे. या संसारामध्ये प्रत्येक मनुष्याच्या 2 अवस्था आहे. एक सुखाची अवस्था आहे आणि एक दुःखाची अवस्था आहे. अनेक लोक सुखपूर्वक जीवन जगणारे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, अनेक लोक दुःखपूर्वक जीवन जगणारे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. परंतु भगवंत असे म्हणतात की या दोन्ही प्रकारचे मनुष्य प्राणी आपल्याला या सृष्टीमध्ये जेव्हा जेव्हा आपण पाहत असतो, तर दुःखी असणारा मनुष्य, कष्टी असणारा मनुष्य, बेचैन असणारा मनुष्य किंवा अनेक प्रकारच्या अकुशल कर्मामध्ये जीवन जगणारा मनुष्य कधीही सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही. परंतु जो मनुष्य सदा सर्व काळ पुण्यकर्म करतो, कुशल कर्म करतो, आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारे काया वाचा आणि मनाने सदा सर्व काळ चांगल्या प्रकारचं कर्म करतो, तर अशा प्रकारची कर्म सदा सर्व काळ आपल्याला सुख प्राप्त करून देण्यासाठी सहाय्यक ठरत असतात. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये नेहमी नेहमी आपण पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कृतज्ञ भाव आपल्या मनामध्ये आपण सदा सर्व काळ धारण केला पाहिजे. कृतज्ञ भाव आपल्या मनामध्ये आपण ठेवला पाहिजे. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण कृतज्ञ भाव आपल्या मनामध्ये ठेवत असतो, तर अधिक अधिक पुण्य प्राप्त करण्यासाठी, अधिक अधिक कुशल कर्म करण्यासाठी आपल्याला ते पुण्यभाव, तो कृतज्ञ भाव सहाय्यक ठरत असतो. बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्याईमुळे भगवंताचा पवित्र असा सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये जे जे लोक बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नाचं अनुसरण करतात आणि आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतात, आज ती लोक आपल्याला अत्यंत सुखपूर्वक अशा प्रकारचं जीवन जगताना आपण त्यांना पाहत असतो. ती लोक आपल्याला दिसतात. आज जसं परिवाराने सरांनी सांगितलं की विणकर परिवारामुळे आम्हाला धम्म लाभ झाला, म्हणजे धम्माच्या प्रभावामध्ये आम्ही आमच्या जीवनामध्ये आलो. तर हा जो कृतज्ञ भाव आहे, सदा सर्व काळ आपण आपल्या मनामध्ये कृतज्ञ भाव ठेवला पाहिजे. अगदी एक छोटंसं कर्म त्यांच्या जीवनामध्ये विणकर परिवारामुळे प्राप्त झालं, तर एवढा मोठा कृतज्ञ भाव आपण आपल्या मनामध्ये धारण करतो. तर बाबासाहेबांचे किती अनंत आपल्यावरती उपकार आहे, बाबासाहेबांचे किती महान असे उपकार आहे. ज्या मनुष्याला मनुष्यत्वाचा लाभ प्राप्त झाला नव्हता, मनुष्य असून सुद्धा मनुष्यासारखं जीवन जगता येत नव्हतं, आज अत्यंत सन्मानाने, चांगल्या प्रकारे, थाटामाटाने आणि अत्यंत सुखपूर्वक अशा प्रकारचं आपण जीवन जगत आहोत. त्यामुळे बाबासाहेबांचे अनंत अनंत असीम आपल्यावरती उपकार आहेत, ज्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी सांगितलेला जो मार्ग आहे, त्या मार्गाचं अनुसरण करणे, त्या मार्गाचं आचरण करणे, त्या मार्गानुसार आपलं जीवन जगणे अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्या जीवनामध्ये एक नैतिक कर्तव्य आपण समजलं पाहिजे. मग सद्धम्माचं अनुसरण करण्यासाठी आपण सदा सर्व काळ दानपुण्य करावं, सदा सर्व काळ आपण शीलाचं पालन करावं आणि आपल्या जीवनामध्ये प्रज्ञेचा अभ्यास आपण केला पाहिजे. अशा पद्धतीने जर कुशल कर्म, पुण्यकर्म
आपण करत असेल तर खऱ्या अर्थाने आपल्या मनातील ज्या सर्व प्रकारच्या तृष्णा आहे या सर्व प्रकारच्या तृष्णेला आपण नष्ट करू शकतो, नाहीस करू शकतो. आणि त्यामुळे सदा सर्व काळ दान केलं पाहिजे. दान का करावं, दान कशासाठी करावं, दान केल्यानंतर आपल्याला काय लाभ होतो, काय फायदा होत असतो, तर भगवंत असे म्हणतात की जर तुमच्या मनातील लोभ तुम्हाला जर कमी करायचा असेल तर दान हे सर्वात मोठा मार्ग आहे. दानाशिवाय या जगामध्ये लोभाला कमी करण्याचा दुसरा कोणत्याही प्रकारचा मार्ग नाही आहे. जर आपल्या चित्तातील लोभ आपल्याला जर कमी करायचा असेल तर दान हा अत्यंत महत्वपूर्ण असा सद्गुण आपल्या जीवनामध्ये आहे. मग दान कुठल्याही प्रकारचा आपण करू शकतो. भगवंत असे म्हणतात की सब्ब दानं धम्मदानं जिनाते, धम्मदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. सदा पूजनीय भिक्खू संघ भगवंताच्या काळापासून भगवंताने 45 वर्षापर्यंत या संपूर्ण मनुष्यांच्या सुखासाठी धम्माचं दान केलं. सदा सर्व काळ पूजनीय भिक्खू संघ 26 वर्षापासून धम्माचं दान करत असतो, दान करत आहे, दान करेल. आणि अशा पद्धतीने मग आपण सुद्धा एक संसारिक जीवन जगत असताना जे काही दान पुण्य करत असतो, ज्याला अमिष दान असं म्हटलं आहे, अभय दान असं म्हटलं आहे, म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे काही देण्यासारखं असतं तर अशा प्रकारच्या वस्तू आपण सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये दिल्या पाहिजे. तर त्या वस्तू जर आपण देत असेल तर आपल्या मनातील जो काही लोभ आहे तर तो लोभ भाव कमी होत असतो. आणि लोभाला कमी करणे, लोभाला नष्ट करणे, लोभाला नाहीस करणे आपल्या जीवनातील अत्यंत महान असं कुशल कर्म असते. त्यामुळे सदा सर्व काळ आपण दान पुण्य करावं. भगवंत असे म्हणतात की आपण दान कोणाला द्यावं, दान कोणत्या प्रकारच्या व्यक्तीला द्यावं. एकदा राजा प्रसेनजित भगवंताकडे येत असतात आणि भगवंताला ते प्रश्न करतात की भगवान, आपण नेहमी दानाच्या संदर्भामध्ये बोलता, दानाच्या संदर्भामध्ये आपण देशना देता, भगवान नेमकं दान कोणाला द्यावं, दान कुणाला दिल्यानंतर आपलं पुण्य होईल, आपलं कुशल कर्म होईल. तेव्हा भगवंत असे म्हणतात की महाराज, ज्यांच्या आचारांचा, विचारांचा आणि व्यवहारांचा म्हणजे सर्व प्रकारे त्यांचं जे आचरण आहे, त्यांचं वागणं आहे, बोलणं आहे, त्यांचं शील आहे, सदाचार आहे, अशा प्रकारच्या व्यक्तींना आपण सदा सर्व काळ दान दिलं पाहिजे. दान दिल्यानंतर ज्या व्यक्तींना आपण दान देत असतो तर त्या व्यक्तीला दिल्यानंतर आपलं मन प्रसन्न होईल, आपलं मन आनंदी होईल आणि आपल्या मनाला सुख लाभेल. अशा प्रकारे अशा व्यक्तीला आपण सदा सर्व काळ दान दिलं पाहिजे. भगवंत असे म्हणतात की पुण्यं खेतं लोकसाथे, भिक्खू संघ हा सर्वश्रेष्ठ पुण्याचं क्षेत्र आहे. भिक्खू संघासारखं पुण्याचं क्षेत्र या सृष्टीमध्ये अन्य कुठल्याही प्रकारचं नाही. आणि त्यामुळे सदा सर्व काळ भिक्खू संघाला उद्देशून आपण दान पुण्य केलं पाहिजे. भिक्खू संघाला उद्देशून जेव्हा आपण दान पुण्य करत असतो तर त्याचं महान असं फळ आपल्याला प्राप्त होत असते. एकदा प्रजापती गौतमी स्वतःच्या हाताने चिवर सूत कातत असते, त्याला विणत असते, शिवत असते, त्याला रंग देत असते आणि सर्व प्रकारचं कार्य करत असताना ती आपल्या मनामध्ये असा भाव ठेवते की हे चिवर मला भगवंताला दान करायचं आहे, हे चिवर मला भगवंताला दान करायचं आहे. आणि चिवर पूर्ण झाल्यानंतर वर्षावा संपन्न होतो आणि प्रजापती गौतमी भगवंताकडे जाते, भगवान हे चिवर मी आपणासाठी तयार केला आहे, भगवान हे चिवर मी आपणास देऊ इच्छिते, याचा आपण स्वीकार करावा. तेव्हा भगवंत असे म्हणतात की प्रजापती हे चिवर तू संघाला दान कर. भगवंत दुसऱ्यांदा म्हणतात, प्रजापती गौतमी दुसऱ्यांदा म्हणते की नाही भगवान हे चिवर मला तुम्हाला द्यायचं आहे. भगवंत दुसऱ्यांदा सुद्धा म्हणतात की हे तू संघाला दान कर. तिसऱ्यांदा सुद्धा प्रजापती गौतम म्हणते की नाही भगवान हे चिवर तुम्हाला मला दान करायचं आहे. भगवंत तिसऱ्यांदा सुद्धा म्हणतात की हे चिवर तू संघाला दान कर. आणि पुन्हा ती चौथ्यांदा म्हणते तेव्हा भगवंत म्हणतात की तुला पुण्य हवा आहे की महापुण्य पाहिजे आहे. तर अशा प्रकारे म्हटल्याबरोबर ती म्हणते की भगवान मला महापुण्य पाहिजे. आणि मग भगवंत असे म्हणतात की जर तुला महापुण्य पाहिजे तर तू हे संघाला दान दिलं पाहिजे. आणि नंतर प्रजापती गौतमी संघाला ते चिवर दान करते. चिवर दान दिल्यानंतर प्रजापती गौतमी भगवंताला म्हणते की भगवान संघाला दिल्यानंतर महापुण्य कसं होतं, संघालाच दिल्यानंतर महापुण्य कोणत्या अर्थाने होतं. तेव्हा भगवंत असे म्हणतात की प्रजापती भिक्खू संघ हा सर्व गुणाने परिपूर्ण असतो. जे आपण संघ वंदनेमध्ये
9 प्रकारचे गुण वर्णन करत असतो, त्या सर्व प्रकारच्या गुणाने संघ हा परिपूर्ण असतो. प्रजापती गौतमी संघामध्ये पृथकजन भिक्खू सुद्धा असतात, संघामध्ये श्रोतापन्न भिक्खू सुद्धा असतात, संघामध्ये सकृतागामी सुद्धा असतात, संघामध्ये अनागामी भिक्खू सुद्धा असतात, संघामध्ये अरहंत भिक्खू सुद्धा असतात, संघामध्ये प्रत्येक बुद्ध सुद्धा असतात, संघामध्ये बोधिसत्व सुद्धा असतात आणि संघामध्ये सम्यक संबुद्ध असतात. म्हणजे सर्व प्रकारच्या स्तरातील भिक्खू संघामध्ये असतात आणि त्यामुळे संघाला उद्देशून जेव्हा आपण दान पुण्य करत असतो तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असा होत असतो. आणि त्यामुळे मी सुद्धा संघाचा सदस्य आहे, मी सुद्धा संघामध्येच मोडला जातो, त्यामुळे संघाला दिलेलं दान मला सुद्धा ते प्राप्त झालं आहे. परंतु संघ उद्देशाने जर तू मलाच दिलं असतं तर ते केवळ माझ्यापुरतं सीमित झालं असतं. परंतु संघाला दिलेलं दान हे ज्याप्रमाणे अथांग असा महासागर असतो, ज्याची व्याख्या, ज्याची तुलना आपण कुठल्याही प्रकारच्या गोष्टीशी करू शकत नाही, कारण तो अथांग आहे, तो महान आहे. अगदी तशाच पद्धतीने संघाला उद्देशून जेव्हा आपण कुठल्याही प्रकारचं दान पुण्य करत असतो तर ते दान पुण्य महान आणि असीम असं पुण्य प्राप्त करून देण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असतं. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण संघाला उद्देशून दान पुण्य केलं पाहिजे. जसं आज आपण आपल्या परिवारामध्ये संघाला उद्देशून म्हणजे 5 भिक्षूंना आपल्या घरी बोलावून हे महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे. भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचे सदा सर्व काळ आपण पुण्यकर्म करावे, सदा सर्व काळ अशा प्रकारचं कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं. कारण जेव्हा जेव्हा आपल्या मनामध्ये दान पुण्य करण्याचा भाव उत्पन्न होत असतो तेव्हा तेव्हा आपण ते दान पुण्य केलं पाहिजे. दान पुण्य करताना आपण दिरंगाई करू नये, दान पुण्य करताना आपण वेळ करू नये. जेव्हा ज्या क्षणी आपल्या चित्तामध्ये जो भाव उत्पन्न होतो अगदी त्याच क्षणी आपण ते दान पुण्य केलं पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की आपल्या चित्तामध्ये या क्षणी भाव उत्पन्न झाला आणि आपण दिरंगाई केली, आपण वेळ केला आणि काही वेळानंतर जर ते दान पुण्य आपण केलं तर त्याचा जो परिणाम आहे, तो विपाक आहे, तो कमी स्वरूपामध्ये आपल्याला प्राप्त होत असतो. भगवंताच्या काळामध्ये एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो आणि देशना संपन्न करतो. एक वेळचा प्रसंग आहे, श्रावस्तीमध्ये भगवंत देशना देत असतात आणि त्या प्रसंगी असंख्य उपासक उपासिका भगवंताची देशना श्रवण करण्यासाठी जात असतात. पूर्वीच्या काळामध्ये आपण बघतो की रात्रंदिवस भगवंताच्या देशना लोक श्रवण करत असत आणि कधी कधी सकाळच्या प्रहरी देशना श्रवण करत असत, कधी कधी संध्याकाळच्या प्रहरी देशना श्रवण करत असत. तर श्रावस्तीमध्येच एक साटक नावाचा एक ब्राह्मण जो की अत्यंत गरीब असतो, अत्यंत अंकिंचन असं म्हटलं आहे, ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची धनसंपदा वगैरे नसते, परंतु भगवंताच्या प्रती श्रद्धा असते, बुद्धांच्या प्रती श्रद्धा असते, संघाच्या प्रती श्रद्धा असते. आणि तेव्हा तो आपल्या पत्नीला म्हणतो की भार्या, भगवंताची देशना आहे तर तू सकाळच्या प्रहरी देशना श्रवण करण्यासाठी जाते की संध्याकाळच्या प्रहरी देशना श्रवण करण्यासाठी जाते? कारण पूर्वीच्या काळामध्ये असं म्हटलं आहे की भगवंताची देशना श्रवण करण्यासाठी लोक बसण्यासाठी सोबत आसन म्हणा किंवा अंगावरती ओढण्यासाठी म्हणा चादरी वगैरे घेऊन जात असत. तर हा जो एक साटक नावाचा ब्राह्मण आहे तर याला एक साटक का म्हटलं आहे? कारण त्याच्याकडे फक्त एकच साटक असतं. साटक म्हणजे चादरी, पूर्वीच्या काळामध्ये त्याला साटक म्हटलं जायचं. तर त्यांच्याकडे फक्त एकच चादरी असते आणि पत्नी विचार करते, ती म्हणते की आपल्याकडे तर एकच साटक आहे, आपण दोघ जण सोबत धम्मदेशना श्रवण करू शकत नाही. तेव्हा तुम्ही असं करा, मी दुपारच्या प्रहरी म्हणजे सकाळच्या प्रहरी देशना श्रवण करण्यासाठी जाते, तुम्ही मात्र रात्रीच्या प्रहरी देशना श्रवण करण्यासाठी जा. तो म्हणतो की ठीक आहे आणि पत्नी सकाळच्या प्रहरी जाते. हा एक साटक ब्राह्मण मात्र संध्याकाळच्या प्रहरी देशना श्रवण करण्यासाठी जात असतो. भगवंताची देशना देण्याची एक विशेष पद्धती असते. सुरुवातीला भगवंत दान सांगत असतात, दानाचं महत्व सांगतात. त्यानंतर भगवंत शील सांगतात, शीलाचं महत्व सांगतात. त्यानंतर भगवंत स्वर्गकथा नरककथा सांगत असतात, दानाचे तोटे काय होतात ते सांगतात. त्यानंतर काम वासनेचे जे दुष्परिणाम आहे, काम वासनेमध्ये मनुष्य गुरफटल्यानंतर कशा प्रकारे त्याला दुःख त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत असते
हे भगवंत सांगत असतात. आणि जेव्हा श्रोत वर्गांचं मन प्रसन्न होते, प्रमुदित होते, आनंदी होते, मृदू होते, तेव्हा भगवंत चार आर्य सत्याची देशना देत असतात. सुरुवातीला भगवंत दानाबद्दल सांगितल्यानंतर हा जो एक साटक ब्राह्मण असतो अत्यंत श्रद्धेने भगवंताची देशना श्रवण करण्यासाठी भगवंताच्या जवळ बसलेला असतो. आणि भगवंताने उपदेश केल्याबरोबर त्याच्या मनामध्ये एक सहज भाव असा उत्पन्न होतो की भगवंताला आपण काहीतरी दान दिलं पाहिजे आणि दान दिलं पाहिजे असा भाव उत्पन्न होतो. आणि मग तो विचार करतो की आपण काय दिलं पाहिजे भगवंताला. आपण तर अत्यंत गरीब आहोत, आपल्याकडे तर काहीच नाही आहे आणि आपण काय दिलं पाहिजे. एका क्षणामध्ये त्याच्या मनामध्ये असा भाव उत्पन्न होतो की आपल्याकडे एक साटक आहे, ही चादरी आहे, ही चादरी मी भगवंताला दान करेल. बघा, एकच चादरी त्याच्याकडे होते, परंतु तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये भाव उत्पन्न झाला की भगवंताला ही चादरी मी दान करेल. आणि दुसऱ्या क्षणी त्याच्या मनामध्ये असाही भाव उत्पन्न झाला, आपल्याकडे तर एकच चादर आहे. दुसरी गोष्ट, आपण आपल्या पत्नीला विचारलं सुद्धा नाही आहे, तिची परवानगी सुद्धा घेतली नाही, आणि आपण जर दान केलं आणि तिने जर या दानामध्ये प्रसन्नता व्यक्त केली नाही, तिने जर दुःख व्यक्त केलं, शोक व्यक्त केला, तर माझ्या दानाचा काय उपयोग होणार आहे, काय लाभ होणार नाही. कारण भगवंत असे म्हणतात की दान पुण्य जेव्हा आपण करत असतो तर पती पत्नी सुद्धा त्या दानामध्ये सहभागी असावे, आपला परिवार सुद्धा त्या दानामध्ये सहभागी असावा. कारण आपण जर दान पुण्य करत आहे आणि आपल्या परिवारातील लोक जर त्यामध्ये सहभागी नसतील आणि परिवारातील व्यक्तींनी जर चित्त अप्रसन्न केलं, दुःखी केलं, कष्टी केलं, तर त्या ठिकाणी जे दानाचा परिणाम असतो, दानाचा विपाक असतो, तर तेवढ्या स्वरूपामध्ये ते दान फळास येत नाही. त्यामुळे भगवंत असे म्हणतात की दान पुण्य कर्म करत असताना सदा सर्व काळ सर्व परिवाराच्या सहमतीने आपण ते दान पुण्य केलं पाहिजे. कारण दान पुण्यामध्ये अडथळा निर्माण होणे, दान पुण्यामध्ये कोणाचे चित्त म्हणजे दुःखी होणे, कष्टी होणे, बेचैन होऊ नये. कारण त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख प्राप्त होत असते. आणि मग तो विचार करतो की मी माझ्या पत्नीलाच तरी विचारलं नाही, तर तो म्हणतो की ठीक आहे, आणि त्याचं चित्त त्या ठिकाणी थांबतं. पुन्हा एक प्रहर त्या अवस्थेमध्ये निघून जात असतो. दुसऱ्या प्रहरी सुद्धा त्याच्या मनामध्ये तशाच प्रकारचा भाव उत्पन्न होतो की भगवंताला हे मी दिलं पाहिजे. पुन्हा तसाच भाव उत्पन्न होतो की नाही दिलं पाहिजे. दुसराही प्रहर त्यामध्ये निघून जातो. तिसऱ्या प्रहारापर्यंत भगवंताची देशना चालूच असते. तिसऱ्याही प्रहारामध्ये त्याच्या मनामध्ये भाव उत्पन्न होतो की दिलं पाहिजे. पुन्हा दुसरं चित्त म्हणतं की नाही दिलं पाहिजे. तिसराही प्रहर निघून जातो आणि चौथ्या प्रहारामध्ये सुद्धा त्याच्या मनामध्ये भाव उत्पन्न होतो की भगवंताला आपण हे दिलं पाहिजे. आणि एका क्षणामध्ये तो जाग्यावरून उठतो आणि उठल्याबरोबर तो ती साटक भगवंताच्या समोर ठेवतो, भगवंताला दान करतो आणि त्याच्या मुखातून सहज उद्गार निघतो, मी जिंकलो, मी जिंकलो, मी जिंकलो. असं म्हटल्याबरोबर राजा प्रसंजित बाजूला बसलेला असतो. राजा म्हणतो की भगवान हा काय विक्षिप्त झाला का, भगवान हा काय वेडा झाला का. रात्रभर धम्मदेशना श्रवण करून भगवान याचं चित्त विक्षिप्त झाला आहे, हा वेडा झाला आहे. भगवान हा ओढत आहे की मी जिंकलो, मी जिंकलो, मी जिंकलो. इथे काय युद्ध सुरू आहे का, इथे काय मारामारी सुरू आहे का, इथे कोणासोबत तू जिंकला, काय जिंकला आहे. अशा प्रकारे राजा बोलत असतो. तेव्हा भगवंत असे म्हणतात की महाराज खरोखरच आहे, एक साटक ब्राह्मणाने खरोखर युद्ध जिंकलं आहे. कारण दानंच युद्धंच समान माहू असं भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे युद्ध करण्यासाठी मनुष्याच्या मनाची जेवढी तयारी करावी लागते, अगदी त्याच पद्धतीची तयारी दान पुण्य करण्यासाठी आपल्याला करावी लागते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की ज्या पद्धतीने युद्ध करण्यासाठी जेवढी तयारी मनाची आणि शरीराची आवश्यक आहे, तेवढीच दान पुण्य करण्यासाठी सुद्धा आवश्यक असते. आणि त्यामुळे भगवंताने म्हटलं आहे दानंच युद्धंच समान माहू, म्हणजे दान पुण्य हे युद्ध करण्या समान आहे. असं म्हटल्याबरोबर राजा अत्यंत प्रसन्न होतो, अत्यंत आनंदी होतो आणि तो म्हणतो की भगवान असं आहे का. भगवंत असे म्हणतात की होय महाराज, असंच आहे. कारण पहिल्या प्रहारापासून ते शेवटच्या प्रहारापर्यंत एक साटक ब्राह्मण युद्ध करत होता. कशाची युद्ध करत होता, तर दान चित्त दान द्यावं असं म्हणत होतं, परंतु लोभ चित्त म्हणत होतं की दान दिलं नाही पाहिजे. म्हणजे लोभ चित्तामध्ये आणि दान चित्तामध्ये पहिल्या प्रहारापासून ते शेवटच्या प्रहारापर्यंत युद्ध चालू होतं. परंतु शेवटी मात्र दान चित्ताने लोभ चित्तावरती
विजय मिळवला आणि दान कर्म पूर्ण केला आहे. तेव्हा राजा अत्यंत प्रसन्न होतो, अत्यंत आनंदी होतो आणि एका क्षणामध्ये 2 चादरी त्या ब्राह्मणाला राजा देत असतो. लगेच त्या दोन्ही चादरी तो घेतो आणि भगवंताला दान करतो. पुन्हा राजा 4 चादरी त्याला दान देतो. 4ही चादरी तो भगवंताला दान करतो. पुन्हा राजा त्याला 8 चादरी देतो. 8ही चादरी तो भगवंताला दान करतो. पुन्हा राजा त्याला 16 चादरी देतो. 16ही चादरी तो भगवंताला दान करतो. पुन्हा राजा त्याला 32 चादरी देतो. तेव्हा मात्र तो 30 चादरी भगवंताला दान देतो आणि 2 चादरी आपल्या जवळ ठेवत असतो आणि राजा निघून जातो. एक साटक ब्राह्मण सुद्धा निघून जातो आणि त्यानंतर भिक्खूंमध्ये चर्चा होते. भगवान एक साटक ब्राह्मण किती पुण्यवान आहे, भगवान एक साटक ब्राह्मणाला किती लाभ झाला आहे. तेव्हा भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, त्याला काहीच लाभ झाला नाही आहे, त्याला काहीच पुण्य झालं नाही आहे, त्याला अधिक पुण्य झालं असतं. जेव्हा दुसऱ्या दिवशीचा प्रसंग, एक साटक ब्राह्मण भगवंताकडे जातो. भगवंताच्या कुटीमध्ये भगवंताच्या बिछाण्यावरती एक चादर तो तिथे अंथरत असतो आणि दुसऱ्या चादरीचं एक सुंदर असं आसन आपल्या घरी तो बनवत असतो. राजा प्रसेनजित भगवंताचं दर्शन घेण्यासाठी सकाळी सकाळी येत असतो आणि दर्शन घेण्यासाठी आल्यानंतर जेव्हा राजा बघतो तर भगवंताच्या आसनावरती आपण दिलेली चादरी आहे. तेव्हा तो म्हणतो की भगवान, हे दान कुणी केलं, ही चादरी कुणी टाकली? तर भगवंत असे म्हणतात एक साटक ब्राह्मणाने ही पूजा केलेली आहे. तेव्हा राजा म्हणतो की भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे. भगवान जिथे जिथे माझं प्रसन्न मन होतं, चित्त होतं, तिथे तिथे एक साटक ब्राह्मणाचं चित्त सुद्धा प्रसन्न होते. भगवान तो खरोखरच पुण्यवान आहे. आणि असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की राजा त्याला सर्व प्रकारच्या 32 प्रकारच्या वस्तू त्या ठिकाणी दान स्वरूपामध्ये देत असतो. त्याला गावं सुद्धा 32 देतो, त्याला घोडे, रथ म्हणजे अन्य प्रकारच्या वस्तू त्याला तो दान करत असतो. आणि हे दान पुण्य केल्यानंतर भिक्षूंमध्ये चर्चा होते की भगवान एक साटक ब्राह्मण किती पुण्यवान आहे, किती कुशल कर्म, किती पुण्यकर्म त्याने केलं, भगवान त्याला किती मोठा लाभ झाला. तेव्हा भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, त्याला लाभ नाही झाला, त्याची उलटी हानी झालेली आहे. कारण त्याने हे दान पुण्य 4थ्या प्रहारामध्ये केलं. हेच दान पुण्य जर त्याने 3ऱ्या प्रहारामध्ये केलं असतं तर आज त्याला जेवढा लाभ झाला त्याच्यापेक्षा दुप्पट पटीने त्याला लाभ झाला असता. भिक्षूंनो, हेच दान पुण्य जर त्याने 2ऱ्या प्रहारामध्ये केलं असतं तर याच्यापेक्षा 3 पटीने त्याला लाभ झाला असता. भिक्षूंनो, हेच दान पुण्य जर याने पहिल्या प्रहारामध्ये केलं असतं तर याच्यापेक्षा 4 पटीने त्याला लाभ झाला असता. कारण जेव्हा त्याच्या चित्तामध्ये हा भाव उत्पन्न होतो त्या क्षणी जर त्याने दान पुण्य केलं असतं तर अनंत अनंत महान आणि असीम असं त्याने पुण्य संपादन केलं असतं. भौतिक दृष्टिकोन सुद्धा त्याला असंख्य स्वरूपामध्ये लाभ झाला असता, परंतु त्याने मात्र स्वतःची हानी करून घेतली आहे. कारण जेव्हा त्याचं चित्त प्रसन्न होतं, आनंदी होतं, प्रमोदित होतं, त्या क्षणी मात्र त्याने ते दान पुण्य केलं नाही, तर ते 4थ्या प्रहारामध्ये दान पुण्य केल्यामुळे त्याला अशा प्रकारचा लाभ झालेला आहे. म्हणजे भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जेव्हा जेव्हा आपल्या चित्तामध्ये कुशल भाव, कुशल विचार, चांगला विचार उत्पन्न होत असतो तेव्हा त्याच क्षणी ते कर्म आपण पूर्ण केलं पाहिजे. मग दान करण्याची भावना आपल्या चित्तामध्ये झाली असेल त्या क्षणी आपण दान पुण्य करावं. शील पालन, उपोषित शील पालन करण्याची जर आपल्या मनामध्ये भावना उत्पन्न झाली तर त्या दिवशी आपण उपोषित शील पालन करावं. मंगलमैत्री करण्याची, ध्यान साधना करण्याची आपल्या मनामध्ये भावना उत्पन्न झाली तर त्या क्षणी आपण ध्यान भावना सुद्धा करावी. म्हणजे जेव्हा जेव्हा जे जे कुशल कर्म आपल्या चित्तामध्ये करण्याची आपल्याला भावना उत्पन्न झाली तेव्हा तेव्हा ते कर्म आपण केलं पाहिजे. कारण त्यामुळे अनंत अनंत असे महान असं पुण्य आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त करत असतो. म्हणून आज या मंगलमय प्रसंगी परिवाराने अत्यंत चांगल्या प्रकारचं भोजनदान देऊन, परिष्कार देऊन, अर्थदान देऊन बाळ यथार्थ यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने यथार्थ त्याच्या म्हणजे जन्मदिनाला हा अर्थ आज प्राप्त झालेला आहे. कारण एवढं मोठं पुण्यकर्म, कुशल कर्म आज त्याच्या जन्मदिनाच्या निमित्ताने परिवाराने केलं. निश्चितपणे यथार्थ यांना
त्याच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्णाने बल प्राप्त हो. त्याच्या सर्व प्रकारच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ व तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी व्यक्त करतो. पूजनीय भदंत करुणानंदजी स्थविर यांनी बोलण्याची संधी दिली, पुण्यकर्म करण्याची संधी दिली, याबद्दल त्यांच्या प्रती कृतज्ञ भाव या ठिकाणी व्यक्त करून ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.